सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. सध्या देशामध्ये 7वा वेतन आयोग सुरू आहे, पण 8व्या वेतन आयोगाच्या हालचालींना वेग आला आहे. केंद्र सरकारमार्फत गठीत करण्यात आलेल्या 8वा वेतन आयोग समितीचे कामकाज वेगाने सुरू आहे. हा नवीन वेतन आयोग कधीपासून लागू होणार? तुमचा पगार कितीने वाढणार? फिटमेंट फॅक्टर काय असणार? आणि सोबतच महागाई भत्त्यांमध्ये असेल किंवा इतर भत्त्यांमध्ये काही बदल होणार का? याविषयीची काही महत्त्वाची लेटेस्ट अपडेट आपल्या हाती आलेली आहे आणि त्याचविषयी सविस्तर माहिती समजून घेऊ. ज्यामध्ये सर्वात पहिला प्रश्न म्हणजे 8वा वेतन आयोग कधीपासून लागू होणार? तर प्राप्त माहितीनुसार 8वा वेतन आयोग हा 1 जानेवारी 2026 पासून लागू केला जाणार आहे. मात्र प्रत्यक्षात या वेतन आयोगाची अंमलबजावणी माहे सप्टेंबर 2027 पर्यंत होण्याची शक्यता आहे. आता यामध्ये दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा आणि आपल्या सर्वांना उत्सुकता आहे, ज्याची ती म्हणजे 8व्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर किती असणार. तर एका लेटेस्ट ताज्या अपडेटनुसार यावेळी सर्वात मोठा बदल तर फिटमेंट फॅक्टरमध्येच होणार आहे. आता तो कसा असणार आहे? तर यामध्ये एका रिपोर्टनुसार यावेळी फिटमेंट फॅक्टर हा सरसकट न राहता लेवल निहाय बदलत जाणार आहे. आता यामध्ये ज्या लेवलचे वेतन कमी आहे त्यांच्यासाठी जास्त फिटमेंट फॅक्टर असेल. जशी लेवल वाढत जाईल तसा फिटमेंट फॅक्टर कमी होत जाईल. चला तर मग लेवलनुसार 1 ते 13 संभाव्य तक्ता आपण बघू शकतो. आता ज्यामध्ये लेवल 1चे जे कर्मचारी आहेत त्यांचे वर्तमान जे बेसिक आहे ते 18,000 आहे आणि यासाठी प्रस्तावित फिटमेंट फॅक्टर हा 4 आहे असून नवीन संभाव्य वेतन त्यांचं 72,000 होईल. म्हणजे जे नवीन अंदाज त्या रिपोर्टनुसार वर्तवला जात आहे त्यामध्ये लेवल 1च्या कर्मचाऱ्यांचे जे बेसिक आहे ते 18,000 असून त्यांच्यासाठी सर्वात जास्त फिटमेंट फॅक्टर ठेवल्याचे आपल्यास पाहायला मिळत आहे. त्यानंतर लेवल 2च्या कर्मचाऱ्यांसाठी हा फिटमेंट फॅक्टर 3.83 आहे. आता समोर स्क्रीनवर आपल्याला जो तक्ता दिसत आहे त्यानुसार तुम्ही ज्या लेवलचे कर्मचारी आहात त्यामध्ये तुमचा फिटमेंट फॅक्टर तुम्ही बघू शकता आणि अशा प्रकारची शक्यता आपल्याला वर्तवली जात आहे. आता यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, याचा अर्थ असा आहे की कनिष्ठ श्रेणीतील कर्मचाऱ्यांचे वेतन घवघवीत वाढ करण्याचा सरकारचा यामध्ये मानस दिसत आहे आणि या माध्यमातून असा प्रयत्न सरकार करत आहे. आता यानंतर यामध्ये नवीन काही बदल या वेतन आयोगामध्ये आहेत, ज्यामध्ये आपण बघितलं असेल तर कुटुंब घटक ठरवत असताना 3च्या ऐवजी आता 5 हे घटक कुटुंबातील ठरवले जाणार आहे. त्यामुळे देखील या वेतन आयोगामध्ये ही एक लेटेस्ट अपडेट आहे. त्यानंतर वेतनवाढीसोबतच भत्त्यांमध्ये मोठे बदल सुचवण्यात आले आहेत आणि ज्याविषयी आपण सविस्तर माहिती बघू. ज्यामध्ये डीए जो आहे तो नवीन वेतन आयोग लागू झाल्यावर म्हणजेच 1 जानेवारी 2026 पासून डीएचे दर 0% होतील आणि त्यानंतर नव्या दराने महागाई भत्तात वाढ केली जाईल. तर त्यानंतर एचआरए मध्ये देखील मोठ्या प्रमाणात बदल केला जाणार आहे. ज्यामध्ये सध्या कर्मचाऱ्यांचे जे कर्मचारी आहेत त्यांना मूळ वेतनाच्या 10% घरभाडे भत्ता मिळतो आणि नवीन वेतन आयोगात हा दर 15% वाढू शकतो. त्यानंतर प्रोत्साहन भत्ता याची देखील कल्पना यामध्ये आहे. जे कर्मचारी किंवा अधिकारी नक्षलग्रस्त किंवा आदिवासी बहुल भागांमध्ये कार्यरत आहेत त्यांचा प्रोत्साहन भत्त्यामध्ये मोठी वाढ केली जाणार आहे. त्यानंतर टीए जो आहे ज्याला आपण वाहन भत्ता म्हणतो त्यामध्ये सध्या वेतन श्रेणीनुसार वाहन भत्ता मिळतो, परंतु तो बऱ्याच ठिकाणी बाजार मूल्यानुसार नसतो. त्यामुळे आता बाजार मूल्यावर आधारित वाहन भत्ता वाढवण्याची मागणी देखील मोठ्या प्रमाणात केली जात आहे. त्यामध्ये देखील काही महत्त्वाचा बदल आपल्याला पाहायला मिळणार आहे. यासोबतच एक नवीन आहे ज्यामध्ये मोबाईल वापर भत्ता हा देखील आता नवीन एक यामध्ये उल्लेख केला आहे. ज्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचा स्वतःचा मोबाईल कार्यालयीन कामकाजासाठी वापरला जातो अशा कर्मचाऱ्यांना मोबाईल वापर भत्ता अदा करण्याची मागणी ही देखील आता या नवीन आयोगामध्ये पुढे आलेली आहे आणि त्याविषयी देखील अपडेट आपल्याला भेटत आहे. चला तर मग असा हा 8व्या वेतन आयोगाविषयी काही लेटेस्ट अपडेट आपल्या हाती आलेली आहे आणि यामुळे निश्चितच कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. आता हा संभाव्य तक्ता आणि भत्त्यांमधील बदल याबद्दल तुम्हाला काय वाटते याविषयी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जर शासकीय कर्मचारी असाल तर नवीन अशाच अपडेटसाठी आपल्या अपडेट कट्टा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शासकीय कर्मचारी असाल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि याबद्दल नवीन जो वेतन आयोग आहे त्याबद्दल तुमची कमेंट नक्की करा. चला, धन्यवाद.